जय जिनेंद्र. तीर्थ रक्षा शिरोमणी वात्सल्य मूर्ती परमपूज्य आर्य नंदी मुनिराजांच्या चरणी त्रिवार नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. जय जिनेंद्र. आपल्या सर्वांना आपण भेटलो आहोत पुढील भागामध्ये जीवनचरित्र ऐकण्यासाठी परमपूज्य आर्य नंदी मुनिराजांचे. सुरुवात करूयात मंगलाचरणाने. उत्फुल्ल कमळासम नेत्र दोन, उत्फुल्ल कमळासम नेत्र दोन, शशिबिंबापरी धवल आनन, नासिका कुसुम चंपक समान, नासिका कुसुम चंपक समान, त्या गोमटेशा नमितो मी नित्य, त्या गोमटेशा नमितो मी नित्य. बोला पंचपरमेष्ठी भगवान की जय जय जय. आचार्य श्री आर्य नंदी मुनिराज की जय जय जय. जय जिनेंद्र. हेच मंगलाचरण मी आज का गायलं हे मागील भाग ज्यांनी ऐकला त्यांच्या लक्षात आलं असेल. कारण मागील भागामध्ये आपण 1981चे श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या प्रतिमेचे महामस्तकाभिषेक महोत्सवाचे वर्णन ऐकले. तिथे तीर्थरक्षणासाठी 1 कोटी निधी संकलित करण्याचे अलौकिक असे कार्य करणाऱ्या तीर्थरक्षा शिरोमणी आर्य नंदी मुनिराजांचा गौरवान्वित अपूर्व असा सत्कार झाला. त्याचेही वर्णन आपण ऐकले मागील भागामध्ये. हा देव दुर्लभ नयनाकर्षक व कल्याणकारी सोहळा आटोपून महाराज बेळगाव या गावी विहार करण्यासाठी निघाले. महाराजांनी आपले सर्वस्व गुरुचरणी अर्पण केलेले होते. गुरु कसा असावा? अगदी परमपूज्य गुरुदेव समंत भद्रांसारखे असे महाराज म्हणत. म्हणजे कसे बघा. गुरु कुंभार शिष्य धडा, गुरु कुंभार शिष्य घडा, घड घड काढे खोट, अंदर से तो हात दे, बाहर लगावे चोट. अगदी बरोबर आहे ना. विहारात निघताना महाराजांनी गोमटेश्वराची अति पावन महामूर्ती त्याग तपश्चर्याची प्रतीक हृदयामध्ये कोरून ठेवलेली होती. आपल्या कृपाचार्य गुरूंचे वारंवार स्मरण करीत श्रवणबेळगोळमधील श्रावक श्राविकांना मंगलमय असा आशीर्वाद देताना मुनिराज म्हणाले, मी समाधी शतकातला संदेश देतो. जातीभेद कुलभेद मनातून काढून टाका. श्रीमंत गरीब जैन अजैन हा भेद काढून टाका. सारे जीव समान आहेत. साऱ्यांवर प्रेम करा. साऱ्यांना उन्नती होण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करा. महामस्तकाभिषेकाच्या वेळी साधू सभेमध्ये मुनींनी एकल विहारी राहू नये असे ठरवलेले होते. त्यामुळे महाराजांनी गुरुदेवांची आज्ञा घेऊन कुंभोज बाहुबली येथून शुल्लक वीरभद्रजींना बोलावून घेतले. गुरु आज्ञा शिरसावंद्य मानली. पहा किती आज्ञा प्रामाण्य, शिस्त आणि ती पाळण्यासाठी लागणारी चिकाटी व जिद्द अशी सर्व जैन समाजात राहिली तर समाजातील ऐक्य व प्रेम अबाधित राहील. तुम्हालाही तसंच वाटते ना. पूज्य महाराजांबरोबर शुल्लकजी वीरभद्रजी पूर्वाश्रमीच्या कन्या मुनी महाराजांच्या ब्रह्मचारिणी सुमनताई आणि ब्रह्मचारी मनोहर हेही होते. विहारात महाराजांचा उत्साह अगदी कुतूहलप्रेमी बालकासारखा असायचा बरं का. हितमितप्रिय बोलणे, भ्रमरासारखे चालणे, अगदी अप्रमादी. अनेक विषयांवर चर्चा, समाजातील अनेक बदल, त्यांच्या काळजा, तसेच गुरुदेवांचे स्मरण यामुळे रोज 15 ते 16 किलोमीटर विहार अगदी सहज होऊन जात असे. आता बेल्लूर, तुमकूर, हुबळी, धारवाड असा विहार करीत महाराज पोचले बेळगावला.
गुरु आज्ञेने तेथे 1 महिना त्यांचे वास्तव्य झाले. त्यावेळी तेथे 700 जैन घरे आणि 12 जिन मंदिरे होती. बेळगाव म्हणजे जैनांची काशी. ते आता विद्येचे, संस्कृती संवर्धनाचे व साहित्य निर्मितीचे केंद्र व्हावे ही महाराजांची इच्छा बरं का. त्या दृष्टीने त्यांनी श्रावकांना मार्गदर्शनसुद्धा केले. समाजात प्रेम, ऐक्य, सहकार्य टिकावे यासाठी सतत प्रयत्न केला. महाराजांच्या शब्दामध्ये एक अद्वितीय, अनाकलनीय अशी शक्ती होती. त्यांच्या भावनांची अत्याधिक अशी विशुद्धता, यामुळे त्यांची वाचा सिद्धी नेहमी घडे. श्रावक हो, आपणही म्हणतो ना नेहमी, खरा श्रीमंत मनुष्य कोण हो? तर ज्याच्या मुखामध्ये नमोकार मंत्र असतो. मुनी महाराजांच्या मनात सुद्धा नेहमी असे मंत्र जाप चालूच असतात. त्यामुळे आपण नेहमी हे भजन म्हणतो. कोणतं? तो खरा सुखी श्रीमंत जा मुखी नमो अरिहंत. खरंच आहे, सतत नमोकार मंत्राचा जाप करणारा श्रावक तो खरा श्रीमंत. आणि समाजाबद्दल अतीव दया, अतीव प्रेम, सर्व जीव समान आहेत त्या सर्वांवरती क्षमाभाव असणारे मुनिराज सर्वश्रेष्ठ आहेत. अजून एक विशेष गोष्ट आहे. या विहारामध्ये महाराजांनी स्वतः ज्या ज्या गावांमध्ये जिनमंदिरे पाहिली आणि ज्या ठिकाणी गरज होती त्या मंदिरांना तात्काळ मदत देणे असे तीर्थरक्षा कमिटीला कळवले. पैचा चांगला कामासाठी खर्च व्हावा म्हणून खर्चाचे बजेट घेण्यास सांगितले. गरज आहे तिथे 5,000, 10,000 अनुदान त्वरित मंजूर करण्यास सांगितले. 1 महिनाभर धर्मप्रभावना करीत महाराजांनी बेळगाव सोडले व आपल्या गुरुदेवांच्या दर्शनासाठी बाहुबलीकडे निघाले. 1981च्या मेमध्ये वाद्यांच्या गजरात, संगीतांच्या सुरात, टाळ्यांच्या निनादात महाराजांचे उत्स्फूर्त स्वागत झाले. जणू चैतन्य रसाचा प्रवाहच तिथे प्रविष्ट झाला असे सर्वांना वाटले. म्हणतात ना, यात्रेव जायते श्रद्धा, यात्रेव जायते श्रद्धा, चित्तम तत्रैव लीयते. जेथे श्रद्धा, भक्ती, एकरूपता असते ना, तेथेच आनंद आणि उल्हास असतो. मुनिश्रींनी पूज्य गुरुदेवांचे दर्शन घेतले. नेत्रांमधून अश्रू, आनंदाश्रू ओघळत होते. गुरु शिष्याच्या भेटीचे काय वर्णन करावे, अगदी अवर्णनीय. मुनिश्रींनी आपला माथा गुरुदेवांच्या पुनीत चरणांवरती टेकविला. गुरुदेवांच्या मौनातून, दृष्टीतून अपार आनंद, प्रसन्नता उमलत होती. गुरुदेव म्हणाले, फार प्रवास झाला. या उतारवयामध्ये प्रकृतीला सांभाळून विहार करायला हवा. मुनिश्री म्हणाले, हे ऐकून आपल्या आशीर्वादाने बळ येते, आम्हाला ऊर्जा निर्माण होते. मुनिश्रींनी त्यानंतर दक्षिण यात्रेची, महामस्तकाभिषेकाची संपूर्ण माहिती कथन केली. सर्व वृत्तांत ऐकून गुरुदेव अगदी प्रसन्न झाले. ह्यानंतरचे काही दिवस गुरुदेवांच्या सहवासामध्ये नित्य स्वाध्याय, ध्यान, सामायिक यामध्ये मुनिश्री रममाण झाले. एके दिवशी बरं का, गुरुदेव श्री समंतभद्र महाराजांना म्हणाले, कुंथलगिरी क्षेत्राची स्थिती पाण्याअभावी चांगली नाही. गुरुदेव मुनिश्रींना म्हणाले, कुंथलगिरी क्षेत्राची स्थिती पाण्याअभावी चांगली नाही तितकीशी. तेथे आपला चातुर्मास झाला तर वातावरण बदलेल असे तेथील जनतेला आणि विश्वस्तांना वाटते. गुरुदेव, आपण आज्ञा करावी, मी अवश्य जाईन. आज्ञा मिळाली आणि भगवंतांचे, गुरुदेवांचे दर्शन करून ऐलक श्री जयभद्रजींच्या समवेत महाराज निघाले कुंथलगिरीकडे. श्री क्षेत्र कुंथलगिरी मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाचे असे सिद्धक्षेत्र आहे. दरवर्षी लाखो मंडळी येथे दर्शनाला येतात.
देशभूषण कुलभूषण या 2 राजपुत्रांनी मुनिदीक्षा घेऊन वैराग्याची साधना केली. येथे त्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. या ठिकाणी श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई यांचाही निवास होता. यामुळे या क्षेत्राचे आगळे वेगळे असे महत्त्व आहे बरं का. हे अत्यंत प्राचीन व ऐतिहासिक असे स्थळ आहे. यास वंशस्थळ असेही म्हणतात. अहो, या क्षेत्री असणारी निसर्गरम्यता अजूनही मनाला आपल्याला आनंदित करते. भगवान कुलभूषण, भगवान देशभूषण यांच्या दर्शनाने भक्ती रंगामध्ये आपण अगदी रंगून जातो बरं का. आणि म्हणतो, रोम रोम से निकले प्रभुवर नाम तुम्हारा, हो नाम तुम्हारा. रोम रोम से निकले प्रभुवर नाम तुम्हारा, हो नाम तुम्हारा. ऐसी भक्ति करो प्रभु की, ऐसी भक्ति करो प्रभु की, पाउन जन्म दोबारा. रोम रोम से निकले प्रभुवर नाम तुम्हारा, प्रभु नाम तुम्हारा. पूज्य आर्यनंदी महाराज पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तिथे आलेले होते. त्यानुसार त्यांनी क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्वांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. अहो, कायम स्वरूपी काहीतरी योजना करायला हवी होती. तेथे असणाऱ्या बरं का शिक्षकांनी त्यावेळी प्रत्येकी 1,000 रुपये दिले आणि अहो पहिल्या सभेमध्ये 40,000 रुपये जमले. सुरुवात तर खूप छान झाली होती. डोंगराच्या मागील बाजूस दरी आहे, तिथे पाणी साठवून जलाशय निर्माण होईल असे सर्वांच्या मते ठरले. पण हे काम काही सोपे नव्हते. हे काम शासनाशिवाय होणे शक्यच नव्हते. त्यावेळे महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री होते श्री शिवाजीराव पाटील निलंगेकर. त्यांना या क्षेत्री आणून परिस्थिती समजावून देण्यासाठी श्री मतीसागर पाटील कासार शिरसी यांची निवड झाली. ते तर मुनिभक्त होते, सेवापरायण होते, त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली. 24 जुलै 1982 रोजी माननीय शिवाजीराव पाटील महाराजांच्या दर्शनासाठी आले. त्यांचे तपहपूत क्षीण शरीर प्रशांत मुनिरूप पाहून ते अगदी प्रभावित झाले. आम्ही आपली काय सेवा करावी, आपण आज्ञा द्यावी असे ते म्हणताच महाराजांनी सविस्तरपणे क्षेत्रावरील पाण्याच्या टंचाईचा प्रश्न उपस्थित केला आणि ती योजनाही समजावून सांगितली. मग काय, मंत्री महोदय म्हणाले, आम्ही हे कार्य अवश्य पूर्ण करू, दिरंगाई होऊ देणार नाही. असे शब्द उद्गारताच आपण धन्य आहात आणि हो, आपण लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहात असे उद्गार महाराजांच्या तोंडून आपोआपच निघाले. हा आशीर्वाद मंत्री महोदयांनी शिरोधार्थ केला आणि अहो ऐका, त्यांच्या निग्रही व आग्रही भूमिकेमुळे पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. हो, त्याच्याबरोबर अनेक जणांचे परिश्रम होतेच, पण मुख्य काम करणारे, कार्य करणारे कोण होते, पाहणारे कोण होते, तर श्री शिवाजीराव पाटील. महाराजांनी कौशल्याने, दूरदर्शितेने, चिकाटीने, संयमाने शासनाकडून बंधारा घालून घेण्याचे आणि पाणी संचयाचे कार्य करवून घेतले आणि लाखो यात्रेकरूंचे धन्यवाद त्यांना प्राप्त झाले. पुण्याचीच प्राप्ती झाली. अजून एक विलक्षण गोष्ट इथे वेगळी घडली बरं का. महाराजांनी जो आशीर्वाद मंत्रीजी श्री माननीय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना दिला होता ना, त्याचे काय झाले, उत्सुकता वाटते ना मनामध्ये. तर ऐका, तो आशीर्वादसुद्धा अचानकपणे फळाला आला. महाराष्ट्राचे 2 मुख्यमंत्री लागोपाठ बदलून गेले आणि निलंगेकरांच्या स्वप्नातही नव्हते ते घडून आले. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आता बोला,
परमपूज्य आर्यनंदी मुनिराजांच्या वाचा सिद्धीचा हा थक्क करणारा अनुभव आहे. रत्नत्रयाच्या मार्गावर चालताना तपाचे, ध्यानाचे हे फल, ही सिद्धी दिगंबर मुनिराजांच्या जवळ आपोआपच निर्माण होते, त्यांना ती प्राप्त होत असते. खरंच धन्य धन्य असतात आपले दिगंबर मुनिराज, धन्य असतात. बोला, सर्व 3,9 कोटी मुनिराजांच्या चरणी नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. परमपूज्य आर्यनंदी मुनिराजांच्या चरणी नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. श्रोते हो, असे हे विलक्षण असणारे जीवनचरित्र परमपूज्य आर्यनंदी मुनिराजांचे आहे. सांगतानाही माझ्या अंगावरती काटा येतो आहे. खरंच आपलं दुर्भाग्य असतं की आपण एवढ्या मोठ्या संतांचं चरित्र ऐकत नाही, वाचत नाही. पण अशी संधी ऐकण्याची कधीतरी औचित्य प्राप्त होती, जी तुम्ही अगदी मन लावून ऐकत आहात. असो, भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत सर्व जीवांच्या प्रती क्षमाभाव, मंगल भावना. आपणा सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र. भेटूया पुढील भागामध्ये.